मेष राशी 2 ते 8 फेब्रुवारी 2026 साप्ताहिक राशीफल। मेष राशी, फेब्रुवारी महिन्याचा पहिलाच आठवडा लवकरच सुरू होणार आहे। ज्योतिषशास्त्रानुसार 2 ते 8 फेब्रुवारी पर्यंत हा नवीन आठवडा असणार आहे। या आठवड्यात तुमचे भाग्य उजळू शकते। चला तर मग जाणून घेऊया मेष राशीसाठी नवीन आठवडा कसा असेल। मेष राशीसाठी फेब्रुवारीचा पहिला आठवडा फलदायी ठरणार आहे। आठवड्याची सुरुवात शुभ संकेताने होईल। आर्थिक लाभाची शक्यता आहे। जुन्या योजना प्रत्यक्ष आणण्याचा हा काळ आहे। नवीन व्यवसाय करार होण्याची शक्यता आहे। प्रलंबित प्रकल्प पूर्ण होऊ शकतात। कामात यश मिळेल। मेष राशी, तुम्ही अनेकदा तुमच्या अंतर्ज्ञानाला कमी लेखता किंवा त्यामागे तार्किक कारण शोधण्याचा प्रयत्न करता। तरीही जेव्हा विश्व बोलते तेव्हा ते नेहमीच अर्थपूर्ण नसते। शुक्रवार 6 फेब्रुवारी रोजी बुध मीन राशीच्या गूढ पाण्यात प्रवेश करतो, तेव्हा तुमचे अंतर्ज्ञान आणि विश्वासी असलेले संबंध अधिक दृढ होतात। यामुळे प्रचंड अंतर्दृष्टी, नवीन कल्पना आणि दैवी मार्गदर्शन मिळते। मेष राशी, हा आठवडा नवीन सुरुवात करण्यासाठी अनुकूल आहे, पण तुम्ही कोणतेही निर्णय घाईघाईने घेऊ नका। तुमचा आत्मविश्वास जास्त असेल पण अहंकार वाढू नये याची काळजी घ्या। तुम्ही अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन स्वीकारल्यास यशाचा मार्ग सुकर होईल। नोकरदारांना या आठवड्यात मेहनत घ्यावी लागेल। ऑफिसमध्ये तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील। वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील। तुम्हाला नवे प्रोजेक्ट मिळतील। काही महत्त्वाची कामे पूर्ण कराल। व्यवसाय करणाऱ्यांना आठवडा चांगला जाईल। नवीन कल्पना मनात येतील ज्या अंमलात आणू शकता। नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या। मेष राशीची आर्थिक स्थिती स्थिर राहील। तुम्हाला जुनी थकबाकी मिळू शकते। बचतीकडे अधिक लक्ष द्या। अनावश्यक खर्च टाळा, यामुळे आर्थिक ताण कमी होईल। आर्थिक स्थैर्य ठेवा। मेष राशीच्या विद्यार्थ्यांना आठवडा महत्त्वाचा ठरेल। तुमच्या अभ्यासात लक्ष केंद्रित होईल। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल। तुम्हाला वेळेचे नियोजन ठेवावे लागेल। तुम्ही नवीन कोर्स व प्रवेश करू शकाल। तुम्हाला योग्य सल्ला मिळेल। तुमच्या ज्ञानात भर पडेल। मेष राशीच्या व्यक्तींचे आरोग्य सामान्य राहील, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यावी लागेल। तुम्हाला ताण, थकवा व डोकेदुखी जाणवेल, त्यामुळे नियमित व्यायाम व ध्यान करा। यामुळे आरोग्यात सुधारणा होईल। पुरेशी झोप घ्या, यामुळे ऊर्जा वाढेल। तसेच निसर्गात वेळ घालवल्यास मानसिक शांतता मिळेल। मेष राशीच्या कुटुंबात सकारात्मक वातावरण राहील। घरात एखादे शुभकार्य घडेल किंवा एखादी आनंदाची बातमी मिळू शकते। भावंडांशी नाते दृढ होईल। मोठ्या व्यक्तींचा सल्ला व आशीर्वाद मिळेल। समाजात तुमची ओळख वाढेल। मेष राशीच्या प्रेमी जोड्यांना आठवडा अनुकूल ठरेल। जोडीदारासोबत प्रेमळ वेळ व्यतीत कराल। वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या भावना समजून घ्याल, यामुळे नात्यातील गोडवा वाढेल। तुम्ही आपल्या भावना व्यक्त कराल। मेष राशी, नाट्यमय आणि अनपेक्षित बदलांचा ग्रह असलेल्या युरेनसने 2018 मध्येच वृषभ राशीत प्रवेश केल्यापासून पैशांबद्दल आणि तुमच्या कमाईच्या स्रोतांबद्दलच्या तुमच्या विचारात मोठा बदल झाला आहे। तुम्हाला आर्थिक स्थिरता आणि स्वातंत्र्याचा एक नवीन स्रोत निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल। वृषभ राशीतील युरेनसने पैसे कसे कमवायचे आणि तुमचे आर्थिक व्यवस्थापन कसे करायचे यामध्ये मोठे बदल घडवून आणले आहेत। जरी हा काळ प्रचंड चढउतारांचा असला तरी तुम्ही टिकून राहिला आहात। याचा अर्थ तुम्ही आता तुमच्या प्रयत्नांचे बक्षीस टप्प्यात प्रवेश करत आहात। मंगळवार 3 फेब्रुवारी रोजी युरेनस स्थानके त्याच्या चालू चक्रात शेवटच्या वेळी वृषभ राशीत निर्देशित करतात। 3 फेब्रुवारी ते 25 एप्रिल पर्यंत तुम्ही तुमचे आर्थिक स्थैर्य एका नवीन मार्गाने स्थिर करत आहात, जेणेकरून तुम्ही येणाऱ्या वर्षांसाठी आर्थिकदृष्ट्या मुक्त राहू शकाल। एकदा युरेनस 25 एप्रिल रोजी वृषभ राशीतून निघून गेला की तो बऱ्याच वर्षापर्यंत परत येणार नाही, जो तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा आर्थिक चक्र आहे। एकंदरीतच मेष राशी, या आठवड्याचा पहिला भाग चंद्र तुमच्या राशीतून भ्रमण करत असताना आत्मनिरीक्षण आणि आत्मजागरूकतेला प्रोत्साहन देतो। मौल्यवान धडे शोधण्यासाठी अलीकडील कृती आणि निर्णयांवर विचार करा। आठवड्याच्या मध्यात तुमचा स्वामी ग्रह मंगळ गुरुशी सुसंगतपणे जुळतो। तुमची महत्त्वाकांक्षा वाढवतो आणि व्यावसायिक ध्येयांकडे वाटचाल करतो। तथापि संतुलन महत्त्वाचे असल्याने अतिरेकी पोहोचण्यापासून सावध राहा। आठवड्याच्या शेवटी शुक्र तुमचे संवाद क्षेत्र वाढवतो, सहज संवाद आणि संबंध वाढवतो। हा काळ निराकरण करण्यायोग्य चर्चेसाठी, विशेषतः वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये आदर्श आहे। आरोग्याच्या दृष्टीने तुमची ऊर्जा पातळी उच्च आहे, परंतु अस्वस्थता टाळण्यासाठी व्यायाम किंवा सजगता यासारख्या उत्पादक मार्गांमध्ये ते वळवा। आर्थिकदृष्ट्या बुध बचतीला प्राधान्य देत असल्याने आवेगपूर्ण खर्च टाळणे उचित आहे। सुसंवादी संबंध राखताना वैयक्तिक वाढ साध्य करण्यासाठी या उत्साही आठवड्यात सराव करा।
जर संयम आणि विचारशील कृती तुम्हाला मार्गदर्शन करत असतील तर समृद्धी तुमच्या आव्याकात आहे. मेष राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग राखाडी असेल, शुभ क्रमांक 2 असेल, शुभ दिवस शुक्रवार असेल आणि आठवड्याचा सल्ला आहे की नवीन आठवड्यात तुम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळतील. एकंदरीतच हा आठवडा मेष राशीसाठी उत्तम असेल.